तर दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल आपचे यांना मोठा धक्का, मनीष सिसोदिया आणि केजरीवाल यांचा पराभव। केजरीवालांचा 3182 म्हणजे मोठ्या फरकाने हा पराभव झालेला आहे। तर इथे परवेश वर्मा हे आता अमित शहा यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। जायंट किलर ठरलेत नवी दिल्लीमध्ये आणि तेच भाजपचे इथे मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जातात। ईव्हीएमच्या विरोधात नारा उठवणारे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर आपल्या बरोबर काय सांगताल? महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीवर देखील आता भाजपने ताबा घेतलेला आहे। नाही, नक्कीच मी दिल्लीमध्ये जवळजवळ 5-6 दिवस होतो आणि त्या ठिकाणी राघव चड्ढा आणि संजय सिंह या दोघांनाही भेटून मी सांगितलं होतं की तुम्हाला जे निवडून येणार आहेत त्या 25च जागा तेवढ्या ठेवल्या जातील आणि मुख्यतः केजरीवालचा पराभव ते करणार आहेत हे याची हिंट मी त्यांना 100% दिलेली होती। पण त्यांनी त्यातून बोध घेतला नाही आणि उरलेल्या ज्या जागा आहेत 45 या जागा 100% त्या प्रोग्रामिंग करणार आहेत, सेटिंग करणार आहेत आणि त्यावरतीच त्यांचा फोकस आहे। अशा पद्धतीचं त्यामध्ये मी जे वातावरण दिल्लीमध्ये बघितलं होतं, मी जंतर मंतरवर होतो, इलेक्शन कमिशनला भेटलो होतो, अनेक लोकांना मी त्या ठिकाणी भेटलो, काँग्रेसचेही भेटलो आणि सगळ्यांना सांगितलं होतं की तुम्हाला दिल्लीच्या निवडणुकीमध्ये पकडायला संधी आहे, तुम्ही सिरियसली घ्या। त्यांना पराभूत करणं हे दिल्लीचं किंवा या भारतीय जनता पार्टीचं मुख्य लक्ष्य होतं आणि ते साध्य केलं असं मला वाटतं। माळशिरसहून कॅमेरामॅन जगदीश डांगेसह रवी लवेकर, TV9 मराठी। तर दिल्लीमध्ये आपला मोठा धक्का बसलेला आहे। 2 बडे नेते त्यांचे पराभव झालेले आहेत। अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदियांचा पराभव झालाय।